हॅलो डिअर फ्रेंड्स, मी सुखदा. माझ्या चॅनलवर आपले अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी काही हेल्थ टिप्स सांगणार आहे, त्याही मोस्टली उन्हाळ्यात यूज होणाऱ्या. आता बाहेर इतका उन्हाळा तापत चाललेला आहे की अक्षरशः प्रत्येकीतलं टेम्परेचर जो आहे तो खूप झपाट्याने वाढत चाललेला आहे. आमच्याकडे मोस्टली 43-44 इथपर्यंत टेम्परेचर आहे. विदर्भामध्ये टेम्परेचर खूप प्रमाणात वाढलेलं आहे. त्याच्यामुळे खूप लोकांना उष्माघाताचे त्राससुद्धा होतात. त्यामुळे मी काही टिप्स सांगणार आहे. आणि आता सध्या वातावरणामध्ये नवतपा सुरू झालेला आहे. नवतपा म्हणजे 9 दिवस इतकी ऊन तापते की त्या 9 दिवसामध्ये खूपदा टेम्परेचर खूप झपाट्याने वाढलेला असतो. त्यामध्ये आपली बॉडी कशी सेफ असेल, आपण त्याला कसं प्रोटेक्ट करू शकतो. मोस्टली बाहेर जाण्याचा जो टायमिंग आहे तो तर आपण फॉलो करतोच, पण त्यानंतरही घरात असूनसुद्धा कधीकधी आपल्या बॉडीतलं टेम्परेचर इतकं वाढतो की तोसुद्धा आपल्याला मेंटेन ठेवता आलं पाहिजे. त्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे. त्या टिप्स म्हणजे अगदी आपल्या घरगुती आहेत. घरी ज्या आपण यूज करतो त्याच आहेत. घरी जे काही आपले पदार्थ असतात त्यातूनच आपण आपली बॉडी कशी प्रोटेक्ट करू शकतो. आपण खूपदा जर बाहेरचे कोल्ड्रिंक्स घेत असतो, थंडे असते म्हणून ते जर घेतलं तर त्याच्याने आपली बॉडी प्रोटेक्ट होणार तर नाहीच, उलट इफेक्ट त्याचे आपल्या बॉडीवर होत जाणार. त्यामुळे काही आपले घरगुती उपाय आहेत, त्याच्याने सुद्धा आपण आपली बॉडी मेंटेन ठेवू शकतो. त्यामधलं फर्स्ट आहे तो म्हणजे धने जिरे पाणी. धने जिरे पाणी म्हणजे नेमकं काय, कसं करायचं ते? धने टाकलं, जिरे टाकलं आणि पाणी पियायचं असं नाही. तर रात्री झोपताना अर्धा लिटर पाण्यामध्ये 1 चम्मच धने, 1 चम्मच जिरे असं टाकून त्याला, ते पण थंड पाण्यात टाकायचं आणि रात्रभर त्याला ठेवायचं. म्हणजे मी हे पर कॅन्डिडेट वाईज सांगत आहे. ते जर टाकलं आणि रात्री भिजत ठेवायचं आणि सकाळी उठल्यावर आधी ते पाणी पियायचं. त्याच्याने आपल्या बॉडीतलं जे काही उष्णता असते ती अगदी मॉर्निंगला निघून जाण्यापासून, कारण की रात्री आपण झोपल्यावर इतका आपल्याला घाम निघतो, त्यापासूनसुद्धा आपलं बॉडी प्रोटेक्ट करू शकतो. हे झालं आपलं घरगुती उपाय. त्यानंतर आहे, आपण दिवसभरात तर पाणी पितच असतो. मग नुसतं पाणी पिल्याने होतो का? आपल्या बॉडीतलं टेम्परेचर इतकं वाढत जात असतो की आपल्याला त्याबरोबरच काही ग्लुकोजचीसुद्धा गरज असते. मग नुसतं पाणी न पिता आपण त्यामध्ये ग्लुकोज ॲड करूनसुद्धा पाणी पिऊ शकतो. त्यानंतर काही लोकांना डिहायड्रेशनचे खूप प्रॉब्लेम असतात, तर इलेक्ट्रॉल पावडरसुद्धा ॲड करून घेऊ शकतात. त्यानंतर घरी जसं आपण यूज करतो, काही लोक निंबू पाणी पित असतात. मुलं मोस्टली बाहेर जातात. मुलं बाहेर जातात म्हणजे सध्या समर सीझन आहे, तर आपल्याला असं वाटते की मुलांचं या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एखादी क्लासेस झाले पाहिजे. मग ते जेव्हा आपण क्लासेस लावतो, मुलांना क्लासेसला पाठवतो, तेव्हा त्यांच्या बॉटलमध्ये आपण ग्लुकोज पाणी ॲड करून देऊ शकतो. त्यानंतर लिंबू पाणीसुद्धा ॲड करून देऊ शकतो, थोडंसं शरबतसारखं. त्याच्यात साखर, मीठ आणि साखरेऐवजी जर आपण त्यात खडी साखर जर मिक्स केली तर ते त्याहूनही उत्तम, कारण की साखर ही थोडी शरीरासाठी हानिकारक असते. पण खडी साखर जर वापरली योग्य पद्धतीची तर तीसुद्धा आपल्या बॉडीसाठी खूप योग्य पद्धतीने काम करत असते. त्यानंतर हे झालं मुलांना, किंवा मोठेही लोक जर बाहेर जात असतील तर आपण त्यांना ग्लुकोज पाणी असलेलं बॉटल ॲड करून देऊ शकतो. त्यानंतर आहे, आपण दिवसभरात तर पाणी पितच राहतो. नंतर आपल्याला पुन्हा काय करता येईल, दुपारच्या वेळेत जसं आपण डेली तर कोकोनट पाणी नाही घेऊ शकत, म्हणजेच नारळ पाणी रोज नाही पिऊ शकत, पण आठवड्यातून एकदा दोनदा तरी जर घेतलं तरी ते बरं असते. ॲज कम्पेअर टू द पावसाळ्याच्या सीझनपेक्षा या सीझनमधलेलं नारळ पाणी खूप चांगलं असतो, म्हणून नारळ पाणी आठवड्यातून एकदा तरी घ्यावं. त्यानंतर पन्हे म्हणजे नेमकं काय, ज्या कच्च्या कैरी असतात त्यांना उकडून त्यामध्ये त्याचा जो पल्प असतो तो मिक्सरवर फिरवून घ्यायचा. त्यामध्ये थोडंसं जिरे पावडर, मीठ, सेंदा नमक असेल तर खूपच छान, आणि साखरेऐवजी आपण त्यात जर गुळाचा पल्प बनवून जर आपण ते ॲड केलं तर शरीरातली उष्णता मेंटेन असते. त्यातूनही आपलं बरंचसं बॉडी प्रोटेक्ट होऊ शकतो. पण ते पन्हं इतकंही घट्ट नाही करायचं, थोडं पातळ ठेवायचं. आणि ते जर आपण घेत राहिलो दिवसभरात, एक कटोरी जरी घेतलं, किंवा उन्हेतून आलेले जे कोणी व्यक्ती असतात त्यांना जरी दिलं तरीसुद्धा त्यांची बॉडी मेंटेन राहू शकते आणि उष्माघाताचे त्रास आपण यापासून कमी करू शकतो. त्यानंतर आलं पुन्हा लिंबू पाणी तर आपण घेतच असतो. कोकम शरबत. कोकम म्हणजे काय असतं नेमकं? कोकमचं विदर्भामध्ये तर कोकमला काही लोक घेतात. कोकमचं एक आगळ म्हणून मिळतो, तो ॲड करूनसुद्धा आपण, तो फक्त लिक्विड असतो, तो आपण एखाद्या ग्लासमध्ये ॲड करायचा. त्यामध्ये जितकं तुम्हाला साखर लागते, जितका गोडावा लागतो तितकी आपण शुगर ॲड करूनसुद्धा त्याच्यात
चम्मचने फिरवलं की तो लगेच इन्स्टंटमध्ये शरबत तयार होतो. तो सुद्धा म्हणजे कोकमचं शरबत त्याला म्हणतात. जर आपण मार्केटला घ्यायला गेलं तर त्याचं 25 ते 30 रुपये पर ग्लास. मोठ्या सिटीमध्ये जर असेल तर त्याहीहून त्याची कॉस्ट जरा जास्ती असते. कोकम शरबत हा शरीरासाठी अगदी उत्तम आहे. बॉडी मेंटेन करणारा आहे, टेम्परेचर मेंटेन करणारा आहे. जेही पित्त प्रवृत्तीचे लोक असतात त्यांनी जर कोकम घेतलं तर त्यांची बॉडी अगदी योग्य पद्धतीने मेंटेन राहू शकते. त्यानंतर आपण बाहेर जाताना ग्लुकोजचं पाणी तर घेऊन जाऊच शकतो, पण त्यामध्ये आपण जर थोडं मीठ, ग्लुकोजऐवजी जर मीठ आणि साखर जरी ॲड केली, एखाद्याकडे ग्लुकोजचं पावडर कधी कधी नसतो, मग संपल्यावर आपण काय करायचं, मीठ आणि साखर असं जरी ॲड करून घेतलं तरी सुद्धा आपलं बॉडी टेम्परेचर, कारण की आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्या बॉडीतून खूप सारा घाम निघत असतो. घाम निघाल्याने काय होतं, आपली बॉडी तेवढीच डिहायड्रेट होत जाते. त्याच्यामुळे आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन होत नाही. अगदी उष्णता, आणि प्रत्येक वेळेस आपण थंडच पाणी पिऊ शकतो असं नाही. थंडही पाणी पिताना जर आपण तो पाणी फ्रीजचं न पिता आपण माठातलं पाणी पिलं तर आपल्या बॉडीला खूप थंडावा मिळू शकतो आणि त्यातूनही आपण आपलं प्रोटेक्शन करू शकतो. त्यानंतर आणखी सांगायचं म्हणजे खूपदा काय होतं ना, लोक उन्हाळ्यामध्ये दही घेतात, आईस्क्रीम खातात. हे जे पदार्थ आहेत ना, बेसिकली गरम प्रवृत्तीचे आहेत. ते बेसिकली गरम आहेत. काहींचे गुणधर्म जे असे असतात तर त्यामध्ये दही हे जे आहे हे गरम आहे. त्यामुळे दहीचे जे सेवन आहे ते मोस्टली जर आपण विंटर सीझनमध्ये केलं तर त्याचा आपल्या बॉडीला खूप योग्य उपयोग होऊ शकतो. पण आपण काय करतो, आपल्याला उन्हाळ्यामध्ये ताक पियायचा असतो. दही घेतो, त्यामध्ये आपण साखर ॲड करतो, त्याला मिक्सरवर फिरवून घेतो किंवा घोळणीने काही लोक घुसळून घेतात. त्यामध्ये साखर, मीठ टाकून काही लोक तडका लावतात आणि त्याचं ताक म्हणून पितात. तर तो एक प्रकारचा दह्यात पाणी टाकलेला ताक झाला. पण त्या पद्धतीने ताक न पिता योग्य पद्धतीने, योग्य पद्धत म्हणजे नेमकी काय, गावामध्ये अजूनही गाई म्हशींचं जो दूध निघतो त्याची जी साय निघते गरम करून, किंवा दह्याची जी साय निघते ती काढून त्याला गरम करून किंवा काही दिवस त्याला साचवतात लोक आणि त्यापासून मग त्याचं ताक बनवतात. तो झाला खरा ताक आणि तो आपल्या बॉडीसाठी खूप उपयुक्त असं असतो. तो ताक खरा ताक असतो. पण आजही सिटीमध्ये काय केला जातो ना, दही घेतात, दह्यामध्ये पाणी टाकतात, त्याला मिक्सरवर फिरवतात, त्याला तडका लावतात, जिरे मोहरी, काही लोक फक्त मीठ आणि साखर टाकून असाही घेतात. त्या पद्धतीने सुद्धा काही लोक ताक करत असतात. तर हा न घेता जर आपण शरबत, कोकम शरबत, लिंबू शरबत यावर जर शिफ्ट झालो, धनेजिरे पाण्यांवर जर शिफ्ट झालो तर आपल्या बॉडीतली जी उष्णता आहे ती बाहेर टाकण्याला आपल्याला खूप मदत होईल. त्यानंतर आंब्याचा जो आता उन्हाळ्याचा जो सीझन आहे, या सीझनमध्ये आंबे खूप निघतात. आंबे निघाल्यामुळे प्रत्येक घरी काय होतं ना, आंबेचा रस बनवणे खूप कॉमन झालेलं आहे. मग कारण याच सीझनमध्ये आंबे निघतात आणि याच सीझनमध्ये लोक आंबे जास्ती खात असतात. तर आंबा हा बेसिकली गरम आहे. त्यामुळे काय ना, जेव्हा आपण त्याचा रस बनवतो, आंब्याचा रस कसा बनवतात मी एका शॉर्ट मिनी ब्लॉगमध्ये टाकलेलं होतं, काही लोकांना नसेल माहीत तर तो जेव्हा आपण बनवतो त्यामध्ये जर एका कटोरीला जर आपण 1 चम्मच तूप ॲड करून जर घेतलं तर तो बॉडीसाठी मेंटेन राहतो आणि बॉडीत उष्णता वाढवणार नाही. नाहीतर खूप लोकांना गॅसेसचे, पोटफुगीसारखे प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि त्यातूनसुद्धा खूप लोकांना त्रास होतात. काहींना अपचनसुद्धा होतो, सारख्या ढिकार येत असतात, यासारखेसुद्धा त्रास होत असतात. म्हणून आंब्याचा रस घेताना खूप न खाता त्यामध्ये 1 चम्मच थोडं तूप ॲड जर केलं तर तो बॉडीसाठी खूप चांगला असतो. बॉडीसुद्धा त्यांनी मेंटेन राहणार आणि आपली हाऊससुद्धा पूर्ण होणार. ह्या झाल्या माझ्या अगदी छोट्या टिप्स. या टिप्समध्ये काय असतो ना, जे काही आपण आपले घरगुती उपाय आहेत त्यातून आपली बॉडी मेंटेन करू शकतो. याच व्यतिरिक्त जर आपण गन्ना ज्यूस जर घेतला, म्हणजेच ऊसाचा ज्यूस, तर तो उन्हाळ्यामध्ये चांगला असतो. पण त्यात तर आपण शरबत टाकून घेतलं, शरीरासाठी गरज आहे थंडाव्याची, पण त्यात खूप न टाकता जर थोड्या प्रमाणात बर्फ ॲड केलं तर ठीक आहे. पण खूपदा जे ज्यूसवाले असतात ते काय करतात ना, त्यामध्ये रस कमी आणि त्यामध्ये बर्फ जास्ती, म्हणजे ऑब्व्हियसली त्याचा लिक्विडसुद्धा तेवढाच तयार होतो आणि तो मग आपल्याला सर्व करून देतात. तो न घेता जर काळ्या कलरचा ऊसाचा जर रस घेतला तर तो बॉडीसाठी खरंच चांगला आहे. तो सुद्धा आपण बाहेर प्रिपेअर करू शकतो ॲज कम्पेअर टू द कुठल्याही कोल्ड्रिंक्स. फ्रुटी आहे, आणखी काय,
स्लाईस आहे, त्यामध्ये कोका कोला जे ड्रिंक्स आहेत ते गार असतात म्हणून लोक खूप मोठ्या प्रमाणात घेत असतात, पण ते शरीरासाठी खूप हानिकारक आहेत. लहान मुलांनासुद्धा आपण जे काही घरगुती उपाय सांगितले ते जर केले तर मुलंही सुद्धा त्यातून बरेचसे प्रोटेक्ट होऊ शकतात. बाहेर असोत, घरी असोत, मोठे असोत, लहान असोत किंवा म्हातारे असोत, किंवा आपण घरातल्या लेडीजसुद्धा जर आपण ह्या पद्धतीने आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी जर प्रयत्न केले तर यांनी आपली बॉडी खूप पद्धतीने मेंटेन राहू शकते आणि आपल्या बॉडीला उन्हाळ्यासारखा किंवा जो काही आता सध्या उष्माघाताचे त्रास लोकांना चालू आहेत, कोणाला ऊन लागते, कोणाला ताप येतात, यासारख्या सराउंडिंगपासून आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण आपला उन्हाळा काढू शकतो. माझे टिप्स जर चांगले वाटले असतील तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. चांगले असतील तर शेअरसुद्धा करा, जेणेकरून दुसऱ्यांनासुद्धा याच्यातून मदत होईल. ज्यांना कुणाला त्रास होत असतील ते सुद्धा उपयोगात येतील, त्यांच्यासुद्धा करा. पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत माझा नमस्कार.